जागतिक संघटनेवर आपण 30 प्रश्न घेणार आहे, जे की पोलीस भरतीसाठी पण खूप उपयोगी आहे. पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघ म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आन्सर आहे 1945. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील शांतता व सुरक्षा राखण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. क्वेश्चन दुसरा, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथे आहे. न्यूयॉर्क येथे मुख्यालय आहे त्याचं. तिसरा क्वेश्चन आहे, जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते आहे? त्याचं उत्तर आहे विकसनशील राष्ट्रांची आर्थिक पुनर्बांधणीसाठी कर्ज देणे व प्रकल्पांना सहाय्य करणे हे आहे. विकसनशील राष्ट्रांचे जे आर्थिक सहाय्य व प्रकल्प त्यांना काही कर्ज द्यायचे हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आयबीआरडी वायडी मुख्य उद्देश काय माहितीये का? गरिबी कमी करणे आणि विकास प्रकल्पांना वित्त पुरवठा करणे हे आहे. म्हणजे वर्ल्ड बँकेच थ्रू काय माहितीये का? आयबीआरडी तसेच आयडीए यांचं काम काय माहितीये का? त्यांचा मुख्य उद्देश गरिबी कमी करणे आणि विकास प्रकल्पांना वित्त पुरवठा करणे हे यांचा महत्वाचा उद्देश आहे. चौथा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. IMF ची मुख्य भूमिका काय आहे असं क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर आहे बी, सदस्य देशांना अल्पकालीन आर्थिक स्थिरता व चलन नियम सहाय्य देणे. अल्पकालीन आर्थिक स्थिरता, ठीक आहे, हे त्याचा उद्देश आहे. IMF चे मुख्य कार्य चलन विनिमय स्थिरता व संतुलन ठेवणे. मुख्य कार्य काय माहिती का? चलन विनिमयता व स्थिरता ठेवणे हे त्याचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतरचा 5वा क्वेश्चन आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 5वा क्वेश्चन आहे, त्याचे ऑप्शन बघू. 1920 मध्ये याची स्थापना झाली. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे त्याचा अर्थ होते. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, युनेस्को मुख्यत्वे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? युनेस्को कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचा आन्सर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण. आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण तर WTO आहे. 6वा क्वेश्चन आहे, युनेस्को मुख्यत्वे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संरक्षण व शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम याच्या संदर्भात आहे. संस्कृती, शिक्षण, विज्ञान, संबंधित जे काही कार्यक्रम आहे, जागतिक संस्कृती वारसा संरक्षण करणे हे त्याचं महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापनेपूर्वी जागतिक व्यापाराचे मुख्य व्यवस्थापक कोणत्या संघटनेचा वारसदार आहे? गॅट कराराद्वारे WTO ची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, WTO ची स्थापना 1995 ला झालेली आहे. 1995 मध्ये स्थापना होण्यापूर्वी विविध व्यापार नियम चर्चेचे चौकटी WTO गॅट कराराद्वारे विविध व्यापाराचे नियमन वगैरे करण्यात आले. त्याच्यानंतर 1995 मध्ये स्थापना झाली. ठीक आहे, गॅटला म्हणजे जनरल ॲग्रीमेंट
टॅरिफ्स ट्रेड, जनरल ॲग्रीमेंट टॅरिफ्स ट्रेड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय श्रम संस्था ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असं म्हणते. आंतरराष्ट्रीय श्रम संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? ठीक आहे. यांचा आन्सर आहे कामगारांचे हक्क व कामांच्या स्थितीचे मानक करणे. आता आंतरराष्ट्रीय श्रमवरून समजते की कामगाराच्या संदर्भात आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, 9वा क्वेश्चन बघू. FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा मुख्य कार्यक्षेत्र काय आहे? ठीक आहे. मुख्य कार्यक्षेत्र काय आहे? आता फूड म्हणजे काय? फूड म्हणजे खाद्यपदार्थ संदर्भात मग ते कृषी आलंच. ठीक आहे. म्हणजे राईट आन्सर काय? कृषी विकास व अन्न सुरक्षा. ठीक आहे. आता फूड FAOचं लॉंग फॉर्म काय? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. हे पण लॉंग फॉर्म शक्यतो लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो एक्झामला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 10वा क्वेश्चन आहे, युनिसेफ मुख्यतः कोणासाठी कार्य करते? ठीक आहे. 10वा क्वेश्चन आहे, युनिसेफ वृद्धलोक नाही, लष्करी कर्मचारी नाही, लहान मुलं व त्यांच्या कल्याणासाठी युनिसेफ कार्य करते. ठीक आहे. युनिसेफ कशासाठी काय करते? लहान मुलं व त्यांच्या कल्याणासाठी. त्याच्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, ICC इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टची स्थापना कोणत्या कराराद्वारे करण्यात आली? ठीक आहे. क्वेश्चन आहे, रोम स्टॅट्यूट कराराद्वारे ICC इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, पॅरिसमध्ये स्थित कोणती आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याचे उद्दिष्ट सांस्कृतिक वारसा संरक्षण हे आहे? आता हे बघा, WHO काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे आरोग्याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. आरोग्याच्या संदर्भात आहे WHO. मग हे नाही यांचा आन्सर. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही पैशाच्या संदर्भात आहे. व तो हे नाही, ऑप्शनच नाही. मग युनेस्को आहे, युनेस्को. ठीक आहे. आता याचा आन्सर युनेस्कोच असलो पाहिजे, युनेस्कोच आहे. त्याच्यानंतर पॅरिसमध्ये याचं मुख्यालय सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसा काय म्हणते माहिती का? वर्ल्ड हेरिटेज. वर्ल्ड हेरिटेज. वर्ल्ड हेरिटेज. ठीक आहे. सांस्कृतिक वारसाचा संरक्षण आणि संवर्धन करणे. ठीक आहे. हे त्याचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय आरक्षित चलन SDR हे कोणत्या संस्थेने जारी केले आहे? ठीक आहे. आता 13वा क्वेश्चन आहे, SDR हे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने केलेले आहे. 13वा क्वेश्चनचा आन्सर आहे बी. त्याच्यानंतरचा 14वा क्वेश्चन आहे, एसडीआरचा लॉंग फॉर्म काय माहिती का? स्पेशल ड्रॉइंग राईट्स. स्पेशल ड्रॉइंग राईट्स, ड्रॉइंग वर काय? स्पेशल ड्रॉइंग राईट्स असे त्याचा अर्थ आहे. आंतरराष्ट्रीय चलन IMF निर्माण केले. कोण केले? IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आफ्रिकन युनियन AU चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? 14वा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर आहे अदिस अबाबा. कुठं? अदिस अबाबा. आफ्रिकन युनियनचे मुख्यालय अदिस अबाबा येथे आहे. ठीक आहे. आता अदिस अबाबा कुठे माहिती आहे का? इथिओपिया. इथिओपिया ह्या देशामध्ये आहे. अदिस अबाबा कुठे? इथिओपिया ह्या देशामध्ये आहे. आणि ते EU म्हणजेच आफ्रिकन युनियनचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15 नंबरचा, G20 काय आहे? आता G20 ही काय आहे? 15 नंबरचा क्वेश्चन आहे.
तर जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांचा एक समूह आहे. अर्थव्यवस्थांचा बरं का, लक्षात ठेवा. जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांचा हा एक समूह आहे, म्हणून त्याचं नाव G20 देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता याचा उद्देश काय माहिती आहे का? औपचारिक अर्थसंकल्पीय व आर्थिक मुद्द्यावर चर्चा करणारा सर्वोच्च गट आहे. ठीक आहे. आर्थिक मुद्द्यावर चर्चा करणारा हा सर्वोच्च गट आहे, म्हणून त्याचं नाव G20. विचार 20 देश आहेत, म्हणून त्याचं नाव G20 ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन बघू. 16वा क्वेश्चन आहे, नाटो. हे इम्पॉर्टंट आहे बरं का, कारण नाटो खूप चर्चेत आहे. नाटो नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. आता हे काय आहे नाटो माहिती आहे का? नाटो हा सामूहिक सुरक्षा व रक्षणासाठी आहे. आता विशेषतः नाटोची स्थापना अमेरिकेने केलेली आहे. अमेरिकेनं. त्याच्यात काही देश आहेत, त्या देशाचा उद्देश काय माहिती आहे का? की नाटो ही त्यांची एक युनियन आहे, संघटना आहे देशाची. त्या देशाचा असा अर्थ आहे की नाटो संघटनेच्या देशामध्ये जर एखाद्या देशानं त्या देश म्हणजे नाटो या संघटनेतील एखाद्या देशावर कोणत्याही देशानं जर हमला केला ना, तर ते नाटोमध्ये सगळेच देश त्याचं प्रत्युत्तर देतात. म्हणजे सगळेच देश त्यामध्ये सहभागी होतात, असा अर्थ आहे. म्हणजे नाटोतल्या एका देशावर हमला करणं म्हणजे अख्ख्या नाटोवर हमला करण्यासारखं आहे. 17वा क्वेश्चन आहे, एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशनची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली? ठीक आहे. आता याचं उत्तर आहे जागतिक दक्षिण पूर्व आशियातील आर्थिक व राजनैतिक सहयोग वाढवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरपोल. इंटरपोलची मुख्य भूमिका काय आहे? तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी समन्वय व पोलीस सहकार्य करणे हे त्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 19 नंबरचा, OAS ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेटचे मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचा उद्देश काय माहिती का? अमेरिकन खंडातील देशामध्ये राजनैतिक व आर्थिक सहकार्य वाढवणे हे त्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 नंबरचा, द वर्ल्ड बँकचे 2 मुख्य भाग कोणते? आता द वर्ल्ड बँकचे मुख्य 2 भाग आहे IBRD आणि IDA. ठीक आहे. हे त्याचे 2 मुख्य भाग आहेत. आता IBRD चा लॉंग फॉर्म काय माहिती का? इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तर IDA चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. ठीक आहे. ही लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. इथं लिहायसाठी खूप जागा नाही पाहिजे, तेवढं स्पेस नाही, त्यामुळे मी देऊ काही देत नाही, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 नंबरचा, विश्व व्यापार संघटना म्हणजे WTO ची स्थापना कधी झाली? तर 1995 मध्ये त्याची स्थापना झाली. ठीक आहे. गॅट कराराद्वारे याची स्थापना 1995 मध्ये झाली. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 नंबरचा, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना IMO ची मुख्य जबाबदारी काय आहे? सागरी म्हणजे काय? समुद्र संचालन, जहाजाची सुरक्षा आणि समुद्राचे प्रदूषण नियंत्रण करणे हे त्याचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे 23 नंबरचा क्वेश्चन, WHO कडून एपिडेमिक अँड पॅन्डेमिक सारख्या घोषणा कोणत्या प्रकारच्या बाबींसाठी केल्या जातात? तर सामुदायिक आरोग्याचे रक्षण आणि रोगांच्या प्रसार बंद आणण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 नंबरचा, ब्रिक्स. ठीक आहे. ब्रिक्स या समूहात कोणती देश प्राथमिक आहे? आता ब्रिक्स मध्ये काय माहिती का? BRICS. ठीक आहे. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका. ठीक आहे. मग भारत, ब्राझील आहे, याच्यात ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे देश यात सहभागी आहेत. त्याच्यानंतरचा 25 नंबरचा क्वेश्चन, IAEA इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी मुख्य भूमिका काय आहे? आता ॲटॉमिक म्हणजे काय माहिती आहे का? परमाणु ऊर्जा सुरक्षितपणे वापरणे व शांततापूर्ण हेतूने तपासणी करणे. परमाणु ऊर्जा, पण कशी? सुरक्षितपणे. आणि हेतू काय असला पाहिजे माहिती का? शांतपूर्ण हेतू असला पाहिजे. हा त्याचा उद्देश आहे IAEA इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय नागरी मूलधन संघटना ICSA काय उद्देश आहे ICSA चा?
तर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणाची सुरक्षा व नियमन विकसित करणे हा त्याचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 27 नंबरचा. कॉमनवेल्थ ऑफ नेशन म्हणजेच काय? कॉमनवेल्थ ऑफ नेशन म्हणजे काय माहिती आहे? ब्रिटिश साम्राज्याचे सर्व स्वातंत्र्य प्राप्त राष्ट्रांचा ऐतिहासिक व सामूहिक समूह. म्हणजे काय माहितीये का? ब्रिटिशांचं ज्या ज्या देशावर हे होता ना, सत्ता होती ना, त्या देशांचा एक समूह होता. तोच म्हणजे कॉमनवेल्थ. आता भारतावर पण इंग्रजांचं राज्य होतं, त्यामुळे भारत पण याचा सदस्य आहे पहिल्यापासूनच. 28 नंबरचा क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कुठे आहे? तर द हेग आहे. द हेग. द हेग इथे आहे. ते आहे नेदरलँड मध्ये. द हेग नेदरलँड मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, IMF मध्ये कोटा म्हणजे काय? आता कोटा म्हणजे काय? सदस्य देशांचे आर्थिक योगदान व मताधिकार ठरवणार. आता कोटा हा शब्द जो आहे ना, हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पण आहे बरं का. मतदानाचा किती कोटा असतो पाहिजे ते आहे. पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट मध्ये नंतर बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 नंबरचा. पॅरिस अग्रीमेंट कोणत्या संस्थेने केलेल्या कराराचे नाव आहे? पॅरिस अग्रीमेंट. पॅरिस अग्रीमेंट UNFCCC या संस्थेने केलेला आहे. पॅरिस अग्रीमेंट काय माहिती आहे का? की हवामान बदलावरचा जो आंतरराष्ट्रीय करार आहे ना, त्याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. हवामान बदलाचा जो काही करार आहे त्या कराराच्या संदर्भात आहे. आणि तो करार झाला होता 2015 मध्ये स्वीकारला गेला. ठीक आहे. 2015 मध्ये करार स्वीकारला गेला. तर थांबूया इथेच.